खरं तर तुम्ही भाजपचे तत्कालीन खासदार सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. सुजय विखे पाटील यांचा पराभव होऊ शकतो हे आधी कसं लोकांना वाटलं नव्हतं की अशा पद्धतीनं होईल, पण तुम्ही चांगल्या मताधिक्यानं निवडून आलात आणि मुळात एक सामान्य घरातला माणूस, एक सामान्य कार्यकर्ता हा खासदार होऊ शकतो. त्यावेळी सगळ्यांना कळलं की खरंच तुम्ही किती हालाकीच्या वातावरणामध्ये सुरुवातीचे काही काळ हा तुमचं आयुष्य व्यतीत झालेलं आहे. मात्र त्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीनं राजकारणामध्ये आणि खास करून एंट्री घेतलीत आणि थेट इंग्लिशमध्ये वगैरे तुम्ही शपथ घेतली, तो त्यामुळे लोकांना असं वाटलं की निलेश लंके इंग्लिशमध्ये शपथ घेत आहेत. कसं काय, म्हणजे काय कारण होतं त्याच्या मागचं? निलेश शेवट आहे ना, मी निवडणूक जिंकलो जरी असन, पण ते श्रेय मला जात नाही. ते श्रेय सर्वसामान्य लोकांना ते श्रेय जात असतं. शेवट माझ्या मागं हजारो लोक माझ्या पाठीशी उभे राहिली, त्यांनी मला मदत केली. माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडं काही नसताना लोक माझ्या पाठीशी उभे राहिले. कोणी मला मतं दिले, कोणी आशीर्वाद दिले, सगळे लोक माझ्याबरोबर उभं राहिले म्हणून मी निवडून आलो. म्हणजे याचा अर्थ मी निवडून नाही आलो, ते माझा सर्वसामान्य मतदार लोकसभेमध्ये गेला. ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. आणि ठीक आहे, मी इंग्लिशमध्ये शपथ घेणं ह्या त्या गोष्टी तुम्ही पाहिलं असेल. मी मागच्या 2019ला आमदार म्हणून विधानसभेमध्ये पोचलो, त्यावेळेस मी मराठीत शपथ घेतली. कारण महाराष्ट्रात मराठी भाषेला त्या ठिकाणी प्रमुख दर्जा दिला जातो. आणि आज तुम्ही देशाच्या राजकारणामध्ये ज्यावेळेस तुम्ही एंट्री करता, त्यावेळेस देशाच्या राजकारणामध्ये तुम्ही पाहिलं असेल, देशामध्ये अनेक राज्यामध्ये वेगवेगळी आपल्या मातृभाषेला महत्त्व दिलं जातं. समज तुम्ही केरळमध्ये गेलं तर केरळची वेगळीच भाषा, तमिळनाडूमध्ये गेलं तर तमिळी बोललं जातं, तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये गेलं तर हिंदीत बोललं जातं, काश्मीरमध्ये एक हिंदी पण वेगळी हिंदी, असे वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या भाषेत बोललं जातं. महाराष्ट्रामध्ये मराठीला महत्त्व दिलं जातं. पण ह्या सगळ्या स्टेटमध्ये जर विचार केला, सरासरी सगळ्या आज महाराष्ट्रामध्ये मराठी नंतर हिंदी बोललं जातं, इंग्लिश बोललं जातं. केरळमध्ये जर जनरली विचार केला तर सर्रास हिंदी बोललं जातं, इंग्लिश बोललं जातं. पण सरासरी ज्यावेळेस आपण देशाच्या संसदेमध्ये बसतो, त्यावेळेस आपण शपथ ही आमच्यासाठी एक ओळख पिरियड असते. आम्ही ओळख पिरियड देत असतो की मी माझं नाव सांगणं, ओळख पिरियड असते. पण ती ओळख पिरियड मी जर मराठीत बोललो असतो तर माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांनाच त्यावेळेस कळालं असतं का ही निलेश लंकेने शपथ घेतली. बरोबर. मी हिंदीत बोललो असतो की जे हिंदी भाषिक राज्य आहे त्या हिंदी भाषिक राज्यामध्येच कळालं असतं की ही असा महाराष्ट्रातला खासदार त्या ठिकाणी सांसद चुन के आहे. ज्यावेळेस मी हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये शपथ घेतली तर त्यावेळेस देशातल्या प्रत्येक लोकांना कळाले की महाराष्ट्राचे मेंबर ऑफ पार्लमेंट निलेश लंके चुन के आहे. म्हणजे याचा अर्थ मला ओळख जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ओळख गेली पाहिजे, म्हणून मी इंग्लिशमध्ये शपथ घेतली. पण आम्ही असं ऐकून होतो की निवडणुकीच्या काळात तुम्हाला असं चिथावणी वगैरे पण दिली होती की तिकडे जायचं मग इंग्लिश बोलायला लागतं वगैरे, असं सगळं? चिथावणी वगैरे नाही, निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होत असतात. त्यावेळेस माझ्याबाबत एक आरोप नेहमी माझ्या तर प्रत्येक निवडणुकीत आरोप केला गेला का जर तुम्हाला संसदेत खासदार म्हणून निवडून जायचं तर तुम्हाला तिथं इंग्लिश बोलता आली पाहिजे. हे निवडणुकीच्या टायमाला माझ्यावर आरोप झाला, पण मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण मी त्याला वेगळ्या पद्धतीने काउंटर केलं. मी लोकांना विचारलं की तुम्हाला इंग्लिश बोलणारा खासदार पाहिजे का तुमच्या भाषेत बोलणारा पाहिजे. लोक मला म्हणायचे आमच्या भाषेत बोलणारा खासदार पाहिजे. पण ठीक आहे, मी पण ते आपला जो आरोप झाला त्या गोष्टीला कुठंतरी उत्तर तर दिलंच पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं असतं. याचा अर्थ तुम्ही माझ्यावर आरोप नाही केला, माझ्या परिस्थितीवर आरोप केला. त्यावेळेस तुम्ही पाहिलं असं एक 10 वर्षापूर्वी आज पण सर्वसामान्य कुटुंबातला एखादा मुलगा, त्याला जर विचारलं तू कुठल्या शाळेत शिकतो, ते सांगतो मी महानगरपालिकेच्या शाळेत शिकतो, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतो. ज्याची परिस्थिती अतिशय चांगली त्याच्या मुलं कुठेतरी खाजगी शाळेत इंग्लिश मिडियम शाळेत शिकतात. याचा अर्थ ज्यांनी माझ्यावर आरोप केला ते एकदम हाय सोसायटीतनं वाढलेले,
मोठ्या कुटुंबातून पुढे आलेले, याचा अर्थ त्यांचं शिक्षण साहजिकच चांगल्या त्यांच्या शिक्षण संस्था देखील आहेत. कॉन्व्हेंट शाळेतच होणार ना. त्यामुळं माझे वडील जिल्हा परिषदचे शिक्षक असल्यामुळे माझं शिक्षण जिल्हा परिषदमध्ये झालं. म्हणजे याचा अर्थ तुम्ही माझ्या भाषेवर तर आरोप केलाच, पण माझ्या परिस्थितीवर सुद्धा आरोप केला. त्याचं मला थोडक्यात इनडायरेक्टली ते सुद्धा काउंटरच होतं.